नमस्कार. बोला. ते पार्लर आले तुम्ही? हो पार्लर आहे माझं. मला चेहरा फ्रेश करायचा होता. अहो पण माझं लेडीज पार्लर आहे. हा पण चेहरा फ्रेश करायला काय अडचण आहे? आमच्याकडं जेंट्स अलाउड नाही इकडं. मला पोरगी पाहायला जायचं नेमका. नाही 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 आम्ही जेंट्समध्ये घेतच नाही तर काय. लेडीज आणा, लेडीज असेल तर तुमच्याकडे लेडीज घेऊन या. तुम्हाला काय प्रॉब्लेम आहे? प्रॉब्लेम म्हणजे आम्ही लेडीज पार्लर आहे आमचं, जेंट्स पार्लर नाही आहे. पैसे देतो ना. अहो तुमच्या पैशाला घेऊन काय करू मी? आमच्या इथं लेडीजच चालतं, फक्त जेंट्स येतच नाही. म्हणजे माणसाची गरज नाही नाही का? माणसाचं करतच नाही आम्ही. जवळच्या पण नाही एखादा? जवळ असू नाही तर लांबचा असो करतच नाही. सख्या माझ्या नवऱ्याची नाही करत मी. अहो तुमच्याकडे आलो नसतो मी, पण आपल्या इथं पार्लर नाही ना, त्याच्यामुळे मी आलो आणि मुलगी पाहायला जायचं मला. अहो एखाद्या मित्राच्या गाडीवर थोडं लांब जायचं, लांब तिकडे जेंट्स पार्लर असते तिकडे जायचं. टाईम झाला. नाही आम्ही घेतच नाही, असे जेंट्स लोक आम्ही मध्ये नाही घेत. करा काहीतरी. नाही नाही काहीच नाही होणार. पाहिजे तेवढे पैसे घ्या. किती द्याल तुम्ही पैसे? तुम्ही सांगा. 10,000 रुपये द्याल का? एवढे? हा. फक्त चेहरा गोरा करायचे. एकदम गोरा गोरा पान एकदम चिकणीचं टक करून टाकल. 5,000 रुपये देतो त्याला. नाही नाही 10,000 रुपये लागतील. आता आम्ही तर जेंट्स लोक मध्ये घेत नाही, पण प्लस तुम्हाला असं यावं लागेल येताना पार्लर मध्ये, असं एखादं डोक्यावर साडी बिडी पदर बिदर घेऊन यावं लागेल. म्हणजे बाई बनवून येऊ मी? बाई बनून यावं लागेल तर तुम्हाला पैसे द्यायचे हा. आणि बाई बनवून यायचं. मग मध्ये आमच्या एंट्री नाही ना, लोक पाहते तर मला नाव ठेवते ना, म्हणशील माणूस घेतला बाईनं मध्ये. लोकांना संशय येईल, ही माणूस घेऊन काय करते मध्ये. म्हणजे आता मी बाई बनवून येऊ? हा. एक तर साडी घालून यावं लागेल, नाही तर मग स्टॉल बांधून यावं लागेल तुम्हाला. बर ठीक आहे, मग येतो मी. बाई बनवून येताल ना? हा. काही कमी करा ना मग. नाही कमी काहीच नाही. 10,000 रुपये घेईल. आता मला गडी माणसाला हात लावायचा आहे. तुमच्या त्या मिशा बिशा काय आहे ते सगळं क्लिअर करून मला करायचंय. तुम्ही एक काम करा, साडी घालून या, तोंडावर एकदम बांधून या आणि या मध्ये. मग तुम्ही मला गोरं केल्यावर पोरगी पटेल का मला? पटेल का? आता बाबा पाहिला तू असा, आता नशिबा पुढे आहे. तू पोरगी कशी, मोठी का छोटी आहे? आता पायलला जायचंय मला. फोटो बिटो नाही पाठवला का? नाही. तुझ्या हाईटची एवढी आहे का जास्ती मोठी आहे? काय माहिती नाही मला अजून. थोडी उंचच असेल माझ्यापेक्षा. मग थोडी छोटीच बघून घे ना तुझ्या लायकीची. बघू आता ते पाहून येतो. पण त्याने बोलवलं का नक्की? हा. मग त्याच्या 10,000 रुपये कशाला खर्च करू राहिला मग? हा ते बी बरोबर आहे बाबा. 10,000 द्यायला तयार आहे मी, पण पटली पाहिजे मला. लग्न माझं झालंच पाहिजे. आता ते माझ्या हातात नाही बाबा, गोरा चेहरा बनवून देईन, बाकी तुमचं तुम्ही बघून घ्या. म्हणजे 10,000 नाही पटली म्हणजे गेले का 10,000? हा गेले. मग तुला गोरा चेहरा करून द्यायचा मतलब आहे. आता पोरगीने तुला पसंत केलं तर बरं, नाही केलं तर मी काय सांगू. तुझी हाईट आहे अशी, बुटका आहे, तुला पसंत करतील का नाही याची मी गॅरंटी नाही देत बाबा. हे याला काय अर्थ आहे का मग? अरे पण मी तुला फक्त गोरा बनवू शकतो, उंच तर नाही बनवू शकत ना. पण आता 10,000 उपयोग तर झाला पाहिजे ना माझा काहीतरी. नाही बाबा, तू असेल तर कर, नाही तर मग चल निघितून. एक तर आमचं लेडीज पार्लर आहे, वरून तुझी मदत करते. तू म्हणला पोरगी पाहायला जायचंय म्हणून, ते बी साडी घालून येतोय म्हणून मी तुला मध्ये घेते. वरतून तू म्हणतो पसंत पडेल का नाही, ते माझ्या हातात आहे का? तुला बघून तिनं पसंत केलं तर बरं आहे, नाही तर मग मी तर काय करू शकते. तुम्हाला मुलगी आहे का? मुलगी आहे बाबा मला. मग घ्या ना जमून. घ्या जमून तुझ्याशी. हा. मग मी तुम्हाला 10,000 रुपये देतो ना. नाही रे बाबा, तुझ्या सोबत नाही करू शकत माझी पोरगी लग्न, आणि मी पण नाही देऊ शकत तुला. काय अडचण आहे? अरे तूच बघा बघ, तिच्या आईची एवढी मोठी आहे तर ती मुलगी माझ्यापेक्षा अजून उंच आहे. तुम्हाला पैशाची मतलब आहे ना? कमालच झाले बाबा, म्हणजे माझ्या पोरीवर डोळा ठेवला काय तू? अहो इथल्या इथं 10,000 रुपये वाचतील ना माझे. अरे तुझे 10,000 रुपये घेऊन का माझ्या पोरीच्या आयुष्याची खराबी करून टाकू काय मी? कसं काय खराब होईन आयुष्य? मग ह्या असं नवरा तिच्या पदरात पाडून, बुटका नवरा तिच्या पदरात टाकू काय मी? अहो स्टूल वगैरे घेऊन बरोबर करू. नाही रे बाबा, नाही नाही, जा बाबा तू. कडवा केलता म्हणजे तर तू हे लावतो का काय? जाऊ का मग? हा निघून जा इथून. चांगला बाबा, तू चांगला दिसतो मला. येतो मग. बरं झालं मलाच नाही बोलला तू. तुमचं वय काय, माझं वय काय? तेच ना, मग बरं झालं मलाच नाही बोलला. त्याच्यामुळे तर तुम्हाला पोरगी विचारली आहे विचारलं ना. ना, पोरगी. बरोबर आहे, बरोबर आहे. जाय बाबा जाय. जाऊ का मग? हा. तिची पोरगी गेली असते फुकट झाला असतं काम, पण बाई नाही म्हणते. जाऊ द्या मग. काय बाई माणसं, बाई 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 बाई, गोरा व्हायला आला, दुसरी पोरगी पाहायला जायचं म्हणे. बघितलं मलाच म्हणे तुम्हाला एखादी पोरगी आहे का तुमचीच करून द्या, म्हणजे याचे 10,000 रुपये वाचवायचे आणि माझी पोरीचं नुकसान करून द्यायचं. हुशार होता बाई बाई माणूस.